नमस्कार. जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तिपीठ न्यूज चॅनल पुणे महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी आपली सारिका अशोक वासनकर, सावित्री शक्तिपीठ धोतरखेडा. आज आपण उन्हाळ्यातील फळाविषयी माहिती घेणार आहोत. फळाचे नाव आहे कलिंगड. आंबा आणि लिची व्यतिरिक्त जर कोणते फळ उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर ते म्हणजे कलिंगड आहे. लाल लाल, रसाळ आणि अतिशय चविष्ट कलिंगड हे फक्त खायलाच चांगले नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. कलिंगड आता वर्षभर उपलब्ध असले तरी त्याची उत्तम विविधता उन्हाळ्यात एप्रिल ते जून जुलैमध्ये उपलब्ध असते. शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्यासह कलिंगडचे अनेक फायदे आहेत. येथे आपण कलिंगडाच्या या फायद्याविषयी आणि गुणधर्माबद्दल बोलत आहोत आणि प्रत्येकजण त्याचा कसा फायदा घेऊ शकतो हे सांगते आहे. त्याची गुणधर्म आहेत: पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. लायकोपीन नावाच्या या अँटीऑक्सिडंटमध्ये समृद्ध आहे, ज्यामुळे त्याचा लाल रंग येतो. यात मोठ्या प्रमाणात पाणी असते. फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात. यात अशी अनेक वनस्पती संयुगे आढळतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. कलिंगड हे उन्हाळ्यातील अत्यंत गुणकारी फळ आहे. यात सुमारे 92% पाणी असते. कलिंगड खाण्याचे आता आपण फायदे कोणते ते बघूयात. 1. शरीर हायड्रेट ठेवते. भरपूर पाण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशन व थकवा दूर येतो. 2. वजन कमी करण्यास मदत. कलिंगडात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व जास्त खाणे टाळले जाते. 3. हृदयाचे आरोग्य. यात लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी असते. 4. पचनक्रिया सुधारते. पाण्याचे प्रमाण व फायबरमुळे पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 5. त्वचेसाठी फायदेशीर. यामध्ये अ आणि क जीवनसत्व असते. यामुळे त्वचा चमकदार होते आणि उन्हापासून बचाव होण्यास मदत होते. सरतेशेवटी आपण एक चारोळी बघूया. निसर्गाची किमया बघा कशी आहे न्यारी. निसर्गाची किमया बघा कशी आहे न्यारी. हिरव्या रंगात लपली आहे लाल रसाची प्याली. हिरव्या रंगात लपली आहे लाल रसाची प्याली. पांढऱ्या काळ्या बिया जशा नक्षीदार फळे. पांढऱ्या काळ्या बिया जशा नक्षीदार फळे. थंडगार कलिंगडावर लहान मोठे सारेच वेळे. थंडगार कलिंगडावर लहान मोठे सारेच वेळे. धन्यवाद. जय ज्योती जय सावित्री.